कोणचं आहे? सर्वात पहिले याच्यामध्ये काय होतं तर टॅग किंवा एलिमेंट होता, दुसरा कोणता होता क्लास, तिसरा कोणता होता आयडी, चौथा कोणता होता ग्रुप, पाचवा कोणता होता युनिव्हर्सल ना, युनिव्हर्सल. ओके, सो एक एक बघूया आता. टॅग आणि एलिमेंट म्हणजे काय? मी करतो H1. आता हा टॅग एक एलिमेंट आहे. टैग ठीक है, इसके अंदर रखते हैं अपन हेलो अभी. अब एलिमेंट होगा कुल मिला। अभी एलिमेंट हो गया हो, ठीक है. तो अभी इसके साथ करते काम. इसे करता मैं ओपन विथ लाइव सर्वर. ठीक आहे, देखो आ गया हेलो. यस सर। सिंपल ना. आता याचा बॅकग्राऊंड कलर किंवा टेक्स्टचा कलर आपण चेंज करूया. म्हणजे ना टॅग किंवा एलिमेंट सिलेक्टर काय असतो की डायरेक्टली तुम्ही तुमचा टॅग यूज करून जे काय स्टाईल वगैरे देताय ते असतात टॅग किंवा एलिमेंट सिलेक्टर. तर मी याचा जो काही कलर आहे तो कलर देतो रेड टेक्स्टचा, आणि याला करतो मी टेक्स्ट अलाइन सेंटर घेऊया याला. ठीक आहे, मी करतो टेक्स्ट अलाइन घेतो सेंटर सेव्ह. आता बघा आला का सेंटरला? यस। ठीक आहे, म्हणजे ना टॅग सिलेक्टर किंवा एलिमेंट सिलेक्टर काय असतात की तुम्ही डायरेक्टली तुमचा टॅग किंवा एलिमेंट यूज करून जे काय स्टाईल देता ना ते असतं टॅग किंवा एलिमेंट सिलेक्टर. ही पहिली गोष्ट. ठीक आहे, दुसरी गोष्ट काय क्लास. आता मी इथे देतो क्लास सिलेक्टर. दुसरी गोष्ट काय क्लास किंवा आयडी. सो इथे आपण काय करूया H2 घेऊया, याला मी क्लास देतो काहीतरी नावाचा. जसं की क्लासच देतो, इथं काही पण नाव देऊ शकता तुम्ही. जसं तो वेलकम टू सिलेक्टर सेशन, सिलेक्टर सेशन. ठीक आहे, आता या क्लासचं नाव यूज करून मला काहीतरी पर्टिक्युलर स्टाईल द्यायची. तर मी इकडे CSS मध्ये येतो, इथे कमेंट टाकतो क्लास सिलेक्टर म्हणून. क्लास डिनोट बाय डॉट, आणि क्लासचं नाव जे असेल ते काही घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. मी देतो बॅकग्राऊंड कलर सिम्पली लाईट ब्ल्यू. आला लाईट ब्ल्यू बॅकग्राऊंड कलर याला. यस सर। ठीक आहे, आता येस आपण काय करूया थोडासा सिनेरिओ याचा चेंज करू किंवा बघू. जर मी परत एक H2 घेतो, सॉरी H2 घेतो आणि मी माझं नाव याच्यामध्ये प्रिंट करतो. आता याला जी काय आपण स्टाईल दिलेली आहे ती खालच्या H2 ला लागू पडेल का याची स्टाईल? नाही सर. पडेल की नाही पडणार, हो की नाही? नाही. नाही. क्लास अलग है वसीम सर। काय वाटते? क्लास अलग है ना सर। नहीं हो, नहीं। नहीं आएगा ना. ठीक है, अगर यही चीज मैं इसके साथ करता हूँ, मतलब देखो कि क्लास को मैं उठाता हूँ और इसके अंदर पेस्ट कर देता हूँ. सिंपल. अभी अभी आएगा। अभी आएगा, देखो आ गया. येस सर. ठीक आहे, दुसरी गोष्ट अशी की जे क्लास आहे ना तुम्ही सेम नावाचे मल्टिपल क्लास यूज करू शकता. सेम जे नावाचे क्लास असतात ना, जसं की तुम्ही त्या क्लासचं नाव लिहिलं येस क्लास, सर. हे तुम्ही मल्टिपल टाइम यूज करू शकता. बट हे आयडी सोबत काम नाही करू शकत, कारण आयडी असते तुमची युनिक. सो युनिक. आयडी सोबत तुम्ही हे काम करू शकत नाही. ओके. क्लास मल्टिपल टाइम तुम्ही घेऊ शकता सेम नावाचा, आयडी नाही. ठीक आहे, सो याला मी इथून काढून घेतो. ओके. तिसरी गोष्ट काय आपली आयडी सिलेक्टर ना. आयडी डिनोट बाय हॅश अँड क्लास डिनोट बाय डॉट, एवढंच लिहितो मी फक्त. हॅश. आता इथे करूया आपण, समजा एक पी टॅग घेतो ज्याच्यामध्ये मी लोरेमचे 10 वर्ड्स घेतो आणि याला एक आयडी पास करून देतो. ठीक आहे, आयडी आयडी देऊया याला, समजा मी माझं नाव घेतो गणेश. ठीक आहे, आणि इकडे जर याला CSS मध्ये स्टाईल द्यायची तर आयडी डिनोट बाय काय तर हॅश ना, हॅश. तर इथे द्यायचं हॅश आणि आयडीचं नाव जे असेल ते. सिंपल. याच्यासोबत काय काम करू शकतो आपण, याचा टेक्स्टचं जे काही ट्रान्सफॉर्म आहे ना
ते करूया कॅपिट अप्पर केस. देन टेक्स्ट मध्ये अजून काय काय करता येतं आपल्याला? टेक्स्ट डेकोरेशन पण करता येतं ना काहीतरी. अंडरलाईन देऊया आपण. अंडरलाईन बघूया काय आता. बघा आला. यस yes सर. sir. ठीक आहे. सो आयडी डिनोट बाय हॅश और क्लास डिनोट बाय डॉट. Dot. ठीक आहे. बरं मी काय करतो, समजा अजून एक H1 घेतो. H1 ला पण सेम आयडी देतो मी तेच. आणि याच्यामध्ये H1 ऑलरेडी आपण यूज केला काय कुठे? हा अच्छा, ही याची स्टाईल याला Yes लागू sir. पडली ना. हा सो असं नाही Hmm. काम करणार. हम्म ठीक आहे. आयडी कधी पण काय असते, युनिक असते ना. सो Hmm. आयडी सोबत हे वर्क करत नाही. हे झालं आयडी सिलेक्टरचं काम. देन काय आपलं ग्रुपिंग. आता ग्रुपिंग सिलेक्टर काय असतं, मल्टिपल सेम जर एलिमेंट तुमच्याकडे असतील आणि त्या सेम एलिमेंटला जर सेम स्टाईल द्यायची असेल तर त्यावेळेस यूज करायचं ग्रुपिंग सिलेक्टर. जसं की आपण इथे H1 आणि H2 वापरला. मी करतो H3 देन H4 आणि देन H5 आणि याच्यामध्ये प्रत्येकामध्ये हॅलो हॅलो हॅलो. आता या तिघांना ना मला सेम स्टाईल द्यायची. या तिघांना वेगळी वेगळी नको, सेम द्यायची. तर मी हीच गोष्ट इकडे टाकतो CSS मध्ये. ग्रुपिंग सिलेक्टर आपण काय काय इकडे यूज केलं HTML मध्ये H345 H3 H4 या तिघांना मला सेम स्टाईल द्यायची. सो मी याचा बॅकग्राऊंडचा कलर जो आहे तो रेड घेतो. टेक्स्टचं जे अलाइनमेंट आहे ते सेंटर घेतो. बघूया येतं का. आले तिन्ही पण. Yes sir. ब्लॉक लेवल एलिमेंट का इनलाईन एलिमेंट आहे तुमच्या? H1 2 3 4 जे काय आपण घेतो ते इनलाईन एलिमेंट आहेत का ब्लॉक लेवल एलिमेंट आहेत? ब्लॉक लो Block level. रिझन? पूरी जगह ले ले सर. अजून और ब्लॉक लेवल एलिमेंट में क्या क्या रहता है? Start with the new line. ओके गुड. ठीक है, ये हो गया ग्रुपिंग सिलेक्टर. अभी लास्ट वाला बचा है यूनिवर्सल. अभी यूनिवर्सल मतलब क्या किंवा युनिव्हर्सल सिलेक्टर काय असतं हे बघा. ही तुम्हाला डिफॉल्ट दिसते या साईडनं जागा सुटली थोडी थोडी. Yes. या साईडला लेफ्ट साईडला राईट साईडला थोडी थोडी जागा दिसते का? Yes sir. इकडे इकडे जिकडे मी कर्सर वगैरे फिरतो ही डिफॉल्ट तुमची Alright. मार्जिंग आणि पॅडिंग असते जी ब्राउझर तुम्हाला ऑटोमॅटिकली बनवून देते. तर युनिव्हर्सल सिलेक्टर ना कधी पण CSS मध्ये यूज करायचा आणि एकदम टॉपला यूज करायचं. ठीक आहे. युनिव्हर्सल सिलेक्टर डिनोट बाय स्टार. देन याच्यामध्ये असते मार्जिन 0 आणि पॅडिंग 0. सेव्ह. आता बघा. हम्म गेली का तुमची पूर्ण मार्जिन पॅडिंग गेली का? Yes sir. गायब झाली यस पूर्ण. यस सर. ठीक आहे. हा हॅलो इथं यायचं रिझन सेंटर केलेलं आपण. ओके. आता बघा गेली पूर्ण मार्जिन पॅडिंग. आता एलिमेंट तुमचे पूर्ण चिपकून येत आहे. Yes sir. आणि ही जर गोष्ट मी कमेंट ऑफ करतो युनिव्हर्सल सिलेक्टर तर बघा. आता बघा डिफॉल्ट ब्राउझर तुम्हाला देते थोडीफार मार्जिन पॅडिंग. Yes sir. ओके. आणि युनिव्हर्सल सिलेक्टर कधी पण ना वरती लिहितात टॉप वरती. हो सॉरी Ctrl+Z इकडे लिहितात वरती CSS मध्ये डिनोट बाय स्टार. ठीक आहे. हे झाले सिंपल सिलेक्टर मधले टॉपिक्स.